नमस्कार. आपण उभा आहोत पाली उंब्रज म्हणजे जो सातारा हायवेपासून अगदी 8 किलोमीटर असणारं पाली म्हणजे ह्याला खंडोबाची पाली सुद्धा म्हटलं तर ज्या पालीमध्ये अनेकांचं अशा प्रकारचं कुलदैव ज्योतिबा भैरबा खंडोबा त्यापैकी हे पालीचा खंडोबा हे सर्वांचं कुलदैव. हे मंदिर पाहताय आपण. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हेच पाली आहे जिथं छत्रपती शिवराय या मंदिरामध्ये बसून त्यांनी निवाडा केला होता. हेच मंदिर आहे जिथं ताराबाई साहेबांचं आगमन झाले, छत्रपती शाहू महाराजांचं आगमन झालं. खूप अशा प्रकारच्या भक्तांनी इथं दीपमाळाही बांधलेल्या आपल्याला दिसत आहेत. दीपमाळा आहेत बाजूला, त्याच्या बाजूला ओवऱ्यासुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. तर हे जे मंदिर आहे त्या मंदिराचं बाजूला म्हणजे जे आता पाहतो ते आधुनिक कालखंडातलं आहे. आपण पाठीमागं जो मंदिर आहे पाठीमागचं हे मंदिर, इथलं मंदिर, हे मूळ मंदिर. या मूळ मंदिराचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की हेमाडपंथी मंदिर आहे. याचा अर्थ होतो की हे साधारणतः 13व्या शतकातलं मंदिर. मात्र आजचं वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं आहे की याचा जो मूळ जीर्णोद्धार आहे हा सेनापती धनाजी जाधवरावांनी केला आहे. तर त्यांचा तशा प्रकारचा शिलालेख सुद्धा आपल्याला मंदिराच्या पुढच्या बाजूला तिथं आढळून आलेला आहे किंवा आहे, तो आपल्याला याच्यामध्ये दिसेलच. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्वांनी इथं यांचं आगमन झालेलं आहे. धनाजी जाधवांनी याचा जीर्णोद्धार केला आहे. आपण उभा आहोत पाली तालुका उंब्रज हायवेपासून 8 किलोमीटर.